टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दिनांक 13 मार्चला होळी होती। सर्व महाराष्ट्र होळीचा सण साजरा करत असताना काळ्या मातीचा धनी समजणारा स्वतःला आणि अतिशय महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त जो काही कैलास नागरे हा होतकरू जो युवक होता, त्यांनी त्याच दिवशी आपल्या जीवनाची आहुती दिलेली आहे। कारण शेती आहुती मागते असं त्यांनी म्हटलं आणि खचला तो आणि त्यांनी शेवटी आपलं जीवन संपवलेलं आहे। कैलास नागरेचा जेव्हा हा जो आहुती दिल्याची बातमी कळली तेव्हा संपूर्ण कृषी क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची काळीज तोडणारे जे काही चरे गेले आणि त्यामुळे आमचे शिवसेनेच्या वतीनं मी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलो होतो, सगळी माहिती घेतली आणि हा प्रश्न मी संपूर्ण अधिवेशनभर जेव्हापासून ही घटना घडली त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी मी हा प्रश्न विधानसभेमध्ये लावून धरला, मांडला, आवाज उठवला आणि शेवटी सरकारला या विषयावरती थोडं का होईना निवेदन करायला भाग पाडलं। कैलास नागरेची जी काही 3 मुलं आहेत त्याला दत्तक घेण्यासाठी शासनाला घोषणा करावी लागली। केवळ हा दत्तक घेतल्याने हा प्रश्न सुटणार नाही, तर कैलास नागरेच्या पत्नीला नोकरी देण्यात यावी, कुटुंबाला आर्थिक मदत 50 लाखाची देण्यात यावी आणि ज्याच्यासाठी कैलास नागरेने आपलं जीवन संपवलेलं आहे 14 गावांचा प्रश्न, तो 14 गावांचा पाणी प्रश्न या व्यतिरिक्त इवन जे काही खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचं जे काही धोरण आहे ते पुनर्निर्धारित करावं या स्वरूपाची सुद्धा मागणी मी त्या ठिकाणी लावून धरलेली आहे। खरं तर हे जे पाणी आहे हे 100 ते 200 मीटरची चरी खोदल्यानंतर हे पाणी या ठिकाणी मिळू शकते। शासन जो निर्णय कधी घेऊ शकतं कोणत्याही स्वरूपात, इथं काही ब्रह्मदेवानं लिहिलेलं अंतिम वाक्य नसतं की हा कमांड एरिया इतकाच आहे, इकडेच आहे, तिकडेच आहे। असे हजारो निर्णय जो निर्णय घेतले ते बदललेले आहेत आणि म्हणून जे काही बाहेर जाणारं पाणी आहे या सांडव्यातून जे येलदरी धरणाला जातं ते बाहेर जाणारं पाणी इकडे त्याचा जो काही विसर्ग आहे तो त्याचा पुनर्निर्धारित करून इकडे देण्यात यावं अशीच कैलासची मागणी होती आणि त्यासाठी फार मोठा खर्च येणार नाहीये। कारण ऑलरेडी चुकीची माहिती दिली प्रशासनानं, जिल्हाधिकाऱ्यानं आणि शासनातल्या यंत्रणेनं चुकीचं माहिती दिली। मी स्पेसिफिक प्रश्न विचारत होतो, मंत्री असेल, शासन असेल, त्याच्यावरती त्यांना जी माहिती त्याच्यापासून तसुबरी हालायला तयार नव्हतं, परंतु शेवटी हा विषय आम्ही आणखी जोरात मांडलेला आहे। सभागृहाच्या बाहेर अनौपचारिकरित्या सीएम साहेबांच्या मागे मी अक्षरशः धोसा लावलेला आहे या प्रश्नासाठी। प्रशासनाने यावर गंभीर विचार करावा आणि ज्यांनी कोणी चुकीची माहिती दिलेली आहे, बदलता येत नाही। कमांड एरिया जो एकदा झाला तो ब्रह्मदेवाने काय वाक्य लिहिलं आहे का, ते अंतिम आहे का? ते जे वाक्य जे शासनाची जी लोकांची डिमांड आहे, जर 5% पाण्याचा जो इथं आरक्षण होतं 5%चं पाण्याचं आरक्षण 24%वर गेलेलं आहे, तुम्ही का बदललं मग? ते बरोबर आहे। मग जर तुम्हाला पाण्याचं आरक्षण बदलता येतं तर कमांड एरियामध्ये जे काही खाली जाणारं पाणी आहे ते सुद्धा बदलता येतं ना। म्हणून म्हटलं ना की हे काही ब्रह्मदेवाने लिहिलं अंतिम वाक्य नसतं, ते कधी बदलता येतं। जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत या कुटुंबाची सातूरपर भेट घेण्याची देखील या ठिकाणी संवेदना दाखवलेली नाही। चुकीचं आहे। हे जे काही शासन आहे, शासनच निष्ठुर आहे, त्यामुळे त्यांची यंत्रणा सुद्धा कठोरपणानं वागत आहे। त्यामुळं आमचे जे काही कैलास नागरे आणि ह्या लोकांना जे दुःख झालं त्या दुःखामध्ये आणखी त्याला मीठ लावण्याचा हा प्रकार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय गंभीर बाब जी आहे समोर आलेली आहे। नियमबाह्य पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी सेवानियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त केलंय आणि ते संपूर्ण नियमबाह्य असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली आहे आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी आयुक्तांकडे। जे नियमानुसार आहे तेच जिल्हाधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे। मला या संदर्भात अधिकची माहिती नाही। जर अनियमितता असेल, जे बेकायदेशीर असेल, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षण देऊ नये। जिल्हाधिकारी असं करणार नाहीत आणि त्यांनी असं करू नये अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो। कैलास नागरेच्या आत्महत्येला इथली व्यवस्था, कैलास नागरेचं आत्महत्या नाही, कैलास नागरेचा बळी आहे, तो बळी या व्यवस्थेने घेतलेला आहे। कारण कैलास नागरे केवळ व्यसनाधीन नव्हता, कर्जबाजारी नव्हता, होतकरू मुलगा होता आणि शेती प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना उभारी देणारा एक त्याला काय म्हणू आपण, नवोदित नेतृत्व होतं, ते उमलतं नेतृत्व होतं। ते त्यांनी स्वतःला आश्वासक समजलेलं आहे, त्याला पुरस्कार मिळालेला आहे, त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत। पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल, अनेक शेतकरी त्याच्या शेतामध्ये आलेले आहेत, त्यांनी खरबूज लावलेलं आहे, पपई लावलेलं आहे, अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहे। शेतीमध्ये त्यांनी 7-7, 8-8 लाखाचं दरवर्षी उत्पन्न घेतलेलं आहे, कर्ज आहे ते फेडलेलं आहे, त्यांनी सिद्ध केलेलं आहे। आणि सिद्ध केल्यामुळं पाणी असेल तर सगळं करू शकतं, पाणी नसेल तर काहीच होऊ शकत नाही। त्याला झालेली
त्याला झालेली जो काही अनुभव आहे त्याच्यातून तो या पाणी प्रश्नाकडे वळला आणि तो पाणी प्रश्न फक्त त्यासाठी नव्हता, त्यांनी 14 गावाच्या जे काही नागरिक असतील, शेतकरी असतील, त्यांच्यासाठी सार्वत्रिक स्वरूपाचं हा आंदोलन स्वीकारलं होतं आणि त्याला यश आलं नाही, तो खचला. त्याचं व्यक्तिगत जेव्हा त्याला कळलं की आपलं खरबूज 2-3 पाण्यामुळे आता जाणार आहे, त्यामुळे तो खचला आणि त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगितलं की मी आता शून्य झालो आहे, माझं कुटुंब शून्य झालं आहे, माझे मित्र शून्य झालेत, मी काही आश्वासकरित्या करू शकलो नाही, याचं मला शल्य आहे आणि म्हणून तो निघून गेलेला आहे. व्यवस्था जबाबदार आहे, त्या व्यवस्थेविरोधामध्ये आपण मुख्यमंत्री किंवा प्रशासन काय मागणी करणार? आम्ही ऑलरेडी मागणी केली आहे. मी स्वतः ॲज ए शिवसेनेचा आमदार म्हणून हा प्रश्न अतिशय गांभीर्यानं मी मांडलेला आहे. प्रत्येक आयुधामध्ये हा मी मांडलेला आहे. मी औचित्याच्या मुद्देद्वारे मांडलेला आहे. मी अर्थसंकल्पी मागण्यामध्ये मांडलेला आहे. मी शेती प्रश्नावर मांडलेला आहे. मी लक्षवेधीद्वारे मांडलेला आहे. कैलास नागरेचा प्रश्न आणि सोयाबीनचा प्रश्न, कृषी संबंधितला प्रश्न मी संपूर्ण अधिवेशनभर मांडलेला आहे आणि म्हणून कैलास नागरे सगळ्या सभागृहाला माहीत झालेला आहे, महाराष्ट्राला माहीत झालेला आहे. तसंच सोयाबीनचा जो प्रश्न आहे तो सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेला आहे. मागणीसाठी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आता आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमचं आता दानवे साहेब येऊन गेले, सगळं शिवसेना आणि जिल्ह्याची शिवसेना संपूर्णपणानं कैलास नागरे यांच्या पाठीमागं उभी आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांसोबत उभे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर, शासन किती निष्ठूर राहिलं, किती ते बेजबाबदारपणा वागलं तरी आम्ही त्यांना ध्यानावर आणू, त्यांना सरळ करू आणि त्यांना आम्ही रेषेच्या बाहेर जाऊ देणार नाही. आम्ही शासनावर अंकुश ठेवू आणि शेतकरी असेल किंवा त्यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या पाठीमागं आम्ही ठामपणानं उभं राहणार आहे. ते प्रश्न धसाच लावणार आहे. शेतकरी आणि शेतकरी संबंधित प्रश्नाच्या पाठीमागं शिवसेना ठामपणानं उभी आहे. पालकमंत्री आले नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.